श्री स्वामी समर्थ. मिथुन राशी 20 ते 26 जुलै साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. हा आठवडा मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी नेमका कसा ठरणार आहे? अनेक दिवसांपासून मनात असलेली इच्छा पूर्ण होणार का? नोकरीत नवीन संधी मिळेल का? व्यवसायात अपेक्षित यश आणि आर्थिक लाभ मिळणार का? कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील की काही गैरसमज निर्माण होतील? विद्यार्थ्यांना मेहनतीचे फळ मिळेल का? आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल का? आणि या आठवड्यात ग्रहांची कृपा तुमच्या जीवनात कोणते सकारात्मक बदल घडवून आणणार आहे? चला तर मग जाणून घेऊया मिथुन राशीचे संपूर्ण साप्ताहिक राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. मिथुन राशीच्या व्यक्ती बुद्धिमान, चतुर, संवादकुशल आणि नवीन गोष्टी शिकण्याची आवड असलेल्या असतात. परिस्थिती कितीही कठीण असली तरी त्यातून मार्ग काढण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असते. हा आठवडा तुमच्यासाठी नवीन संधी, काही महत्त्वाचे निर्णय आणि सकारात्मक बदल घेऊन येणारा ठरेल. या काळात संयम, योग्य नियोजन आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर तुम्ही अनेक अडचणी सहज पार करू शकाल. ग्रहांची साथ लाभल्यामुळे रखडलेली कामे पूर्ण होण्यास सुरुवात होईल आणि मनात नवीन उत्साह निर्माण होईल. आठवड्याच्या सुरुवातीला काही कामांमध्ये विलंब होऊ शकतो किंवा अपेक्षित प्रतिसाद मिळणार नाही, त्यामुळे थोडी चिंता वाटू शकते. मात्र घाईघाईने निर्णय घेऊ नका. आठवड्याच्या मध्यापासून परिस्थिती पूर्णपणे बदलू लागेल. नवीन ओळखी, नवीन संधी आणि काही अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. एखादी शुभ बातमी मन प्रसन्न करेल. सामाजिक क्षेत्रात तुमची प्रतिमा अधिक उजळेल. तुमच्या बोलण्यातील गोडवा आणि समजूतदारपणा अनेक अडचणी सहज दूर करेल. जुन्या अपूर्ण कामांना गती मिळेल. आठवड्याच्या शेवटी मानसिक समाधान, आर्थिक स्थैर्य आणि आत्मविश्वासात वाढ जाणवेल. संयम आणि सकारात्मक विचार या आठवड्यात तुमचे सर्वात मोठे बलस्थान ठरणार आहेत. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा प्रगतीचा ठरेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठ अधिकाऱ्यांचा विश्वास संपादन करता येईल. नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात आणि त्या यशस्वीपणे पूर्ण केल्यामुळे तुमचा सन्मान वाढेल. पदोन्नती किंवा पगारवाढीबाबत सकारात्मक चर्चा होऊ शकते. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना चांगल्या संधी मिळतील. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ विस्ताराचा आहे. नवीन ग्राहक, नवीन ऑर्डर आणि नवीन करार मिळू शकतात. भागीदारी व्यवसायात स्पष्ट संवाद ठेवा. कोणत्याही कागदपत्रावर स्वाक्षरी करण्यापूर्वी काळजीपूर्वक तपासणी करा. मार्केटिंग, ऑनलाईन व्यवसाय आणि नवीन योजना यामध्ये यश मिळेल. सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. आठवड्याच्या शेवटी एखादा मोठा व्यवहार फायदेशीर ठरू शकतो. तुमची कल्पकता आणि वेगवान निर्णय क्षमता व्यवसायाला नवीन दिशा देईल. मेहनतीचे योग्य फळ मिळण्यास सुरुवात होईल. आर्थिक स्थिती. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा आशादायक आहे. अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन मार्ग उपलब्ध होतील. जुनी गुंतवणूक लाभदायक ठरू शकते. मात्र अनावश्यक खर्च टाळणे गरजेचे आहे. घरातील काही आवश्यक कामांसाठी खर्च होईल, पण तो योग्य ठरेल. कर्ज कमी करण्याची संधी मिळेल. व्यवसायातून अपेक्षेपेक्षा अधिक नफा मिळू शकतो. बचतीवर भर द्या आणि भविष्यासाठी आर्थिक नियोजन करा. शेअर बाजार किंवा जोखमीच्या गुंतवणुकीत सावधगिरी बाळगा. पैशाच्या बाबतीत कोणावरही अंधविश्वास ठेवू नका. आठवड्याच्या शेवटी आर्थिक स्थितीत स्पष्ट सुधारणा दिसेल आणि मनावरील आर्थिक ताण कमी होईल. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन. कुटुंबात आनंद, प्रेम आणि समजूतदारपणाचे वातावरण राहील. घरातील सदस्यांमधील गैरसमज दूर होतील. पालकांचे मार्गदर्शन तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. विवाहित व्यक्तींनी जोडीदारासोबत अधिक वेळ घालवल्यास नाते अधिक घट्ट होईल. प्रेमसंबंधात असणाऱ्यांसाठी हा आठवडा विश्वास वाढवणारा आहे. मुलांच्या यशामुळे अभिमान वाटेल. घरात एखाद्या शुभ कार्याचे नियोजन सुरू होऊ शकते. नातेवाईकांकडून आनंदाची बातमी मिळेल. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद लाभेल. राग आणि हट्टीपणा टाळल्यास सर्व संबंध अधिक मधुर राहतील. कुटुंबासोबत छोटा प्रवास करण्याची संधी मिळू शकते. घरातील सकारात्मक वातावरणामुळे मानसिक समाधान मिळेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचे फळ देणारा आहे. अभ्यासात लक्ष केंद्रित करणे सोपे जाईल. नवीन विषय समजून घेण्यात यश मिळेल. स्पर्धा परीक्षा, प्रवेश परीक्षा किंवा मुलाखतीसाठी तयारी करणाऱ्यांना चांगली प्रगती दिसेल. शिक्षकांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. वेळेचे योग्य नियोजन केल्यास अपेक्षित यश मिळेल. सोशल मीडियावर वेळ वाया घालवू नका. परदेशात शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना सकारात्मक घडामोडी दिसतील. मित्रांकडून योग्य सहकार्य मिळेल. आत्मविश्वास आणि सातत्य या दोन गोष्टी तुमच्या यशाची गुरुकिल्ली ठरतील. मेहनतीला निश्चितच योग्य फळ मिळेल. आरोग्य. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा सामान्यतः चांगला राहील, मात्र थकवा आणि मानसिक ताण जाणवू शकतो. कामाच्या व्यापामुळे विश्रांतीकडे दुर्लक्ष करू नका. वेळेवर जेवण, पुरेशी झोप आणि नियमित व्यायाम याकडे लक्ष द्या. पचनाशी संबंधित किरकोळ त्रास होऊ शकतो. पाण्याचे भरपूर सेवन करा.
योग, प्राणायाम आणि ध्यानधारणा केल्यास मानसिक शांतता मिळेल. गोड आणि तेलकट पदार्थांचं प्रमाण कमी ठेवा. जुन्या आजाराकडे दुर्लक्ष करू नका. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. आठवड्याच्या शेवटी आरोग्यात सुधारणा होईल आणि ऊर्जा वाढेल. प्रवास आणि अध्यात्म. या आठवड्यात कामानिमित्त किंवा कुटुंबासोबत प्रवासाचा योग आहे. प्रवासातून नवीन अनुभव आणि काही महत्त्वाच्या व्यक्तींची ओळख होऊ शकते. धार्मिक स्थळी भेट दिल्याने मन प्रसन्न राहील. आध्यात्मिक गोष्टींमध्ये रस वाढेल. सत्संग किंवा धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. प्रार्थना आणि नामस्मरणामुळे मानसिक स्थैर्य लाभेल. गरजू व्यक्तींना मदत करण्याची प्रेरणा मिळेल. ज्येष्ठ व्यक्तींचे आशीर्वाद तुमच्या प्रगतीसाठी लाभदायक ठरतील. सकारात्मक विचारांमुळे प्रत्येक कामात यश मिळण्याची शक्यता वाढेल. उपाय. दररोज सकाळी ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा जप करा. बुधवारी भगवान श्रीगणेशाला दुर्वा अर्पण करा आणि मोदकाचा नैवेद्य दाखवा. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दान करा. पक्ष्यांना धान्य टाका. घरात सकाळ संध्याकाळ तुपाचा दिवा लावा. कोणालाही फसवू नका आणि बोलण्यात संयम ठेवा. या उपायांमुळे बुध ग्रहाची कृपा वाढेल आणि अडथळे कमी होतील. एकूणच हा आठवडा मिथुन राशीसाठी नवीन संधी, आर्थिक प्रगती, करिअरमध्ये यश आणि कौटुंबिक आनंद देणारा ठरेल. सुरुवातीला काही अडथळे आले तरी आठवड्याच्या मध्यापासून परिस्थिती तुमच्या बाजूने फिरू लागेल. मेहनतीचे योग्य फळ मिळेल आणि अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील. नोकरी, व्यवसाय, शिक्षण आणि आर्थिक क्षेत्रात समाधानकारक परिणाम मिळण्याची शक्यता आहे. या आठवड्यात तुमच्या संवाद कौशल्यामुळे अनेक महत्त्वाची कामे सहज पूर्ण होतील. योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यास भविष्यात मोठ्या संधी तुमच्या वाट्याला येतील. घरातील आनंदी वातावरण तुमच्या आत्मविश्वासात भर घालेल. आरोग्याची काळजी घेत सकारात्मक विचारांनी पुढे जात राहा. देवावर श्रद्धा, स्वतःवर विश्वास आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांच्या जोरावर हा आठवडा तुमच्या आयुष्यात प्रगती, समाधान आणि यशाची नवीन सुरुवात करून देणारा ठरेल. धन्यवाद.